आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ मुलाला नेल्याचं समोर आलंय। मुलाला सोबत घेऊन विलास भुमरे यांनी ईव्हीएमचं बटन दाबलं। मतदान केंद्रावर विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटावरही शाई लावण्यात आलेली आहे। त्यामुळे यावरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे। आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ आपल्या मुलाला नेलेलं होतं। सोबतच मुलाला सोबत घेऊन त्यांनी ईव्हीएमचं बटनही दाबलं। मतदान केंद्रावर विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटावरही शाई लावण्यात आली। माझा छोटा मुलगा होता शिवांश। मतदान केंद्रावर मी गेल्यानंतर तो माझ्यासोबत आला। त्या ठिकाणी माझ्या बोटाला शाई लावली। तो म्हणे पप्पा माझ्या बोटाला देखील शाई लावा। त्या ठिकाणी ती मी अधिकाऱ्याला विनंती केली, याचा हट्ट आहे त्या ठिकाणी शाई लावा। पण या ठिकाणी मतदानाचा हक्क माझा होता, तो मी स्वतः बजावलेला आहे। तो छोटा आहे, तो काही मतदान करणार नाही। या ठिकाणी आरोप कधी केला पाहिजे? जर मी मतदान केंद्रात कोणाच्या मतदानाचा अधिकार हिसकून त्या ठिकाणी मतपेटीवर मी स्वतः बटणं दाबले असते किंवा त्या मतदान केंद्रावर काही गुन्ह्याचा रोल केला असता, त्यावेळेस आरोप करावे। या ठिकाणी माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे। हे बघा, मतदान केंद्रावरती शेवटी लहान मुलंसुद्धा जातात। शेवटी मी त्या मतदान केंद्रावर गेलो, मुलगा उभा होता त्या ठिकाणी, त्याच्या आईसोबत तो केंद्रावरती आला होता। मला बघून त्या ठिकाणी माझ्याकडे आला, माझ्या हाताला धरून तो मतदान केंद्रावर आला। यात काही पण विरोधक आरोप प्रत्यारोप करत राहते। मला काही ऐकू घ्यायला लहान लेकरू, मला काही माहीत नाही। मी नव्हतो तिथं, आता मी माहिती घेईन। मला काहीच माहिती नाही। मी तुम्ही बघितलं, मी इकडे आहे, मला काही कल्पना नाही। मतदान केंद्रावर अख्खं कुटुंब घेऊन जात आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मी काय म्हणतो, मतदानाला तर कुटुंब जातच ना सोबत। मतदानाला कुटुंब जात नाही का सोबत? आता ऐकून घ्या ना, लेकरा बाळासहित जाते। लेकरा बाळ कुठं सुटेन? म्हणजे याचं समर्थन करता का की बटन मला काय म्हणायचं, लहान ऐकून घ्या ना, लेकरा बाळाला घेऊनच जाणार ना, आणि सगळं कुटुंब जातं। आता तुम्ही इथं या ना, इथं आले ना तर तुम्हाला सगळं कुटुंब दिसतं ना मतदानाला जाताना।